Hello student, myself Khandage madam. In the last video we have started this text 4.1 history of novel, and today we are going to start the remaining part from the fourth paragraph on page number 173. Before that, here are some sentences about literature and novel. Literature is one of the मोस्ट इंटरेस्टिंग अँड सिग्निफिकंट एक्सप्रेशन ऑफ ह्युमॅनिटी. एक व्यक्त होण्याचं एक खूप चांगलं अर्थपूर्ण माध्यम आहे. लाईफ रिझेंबल्स अ नॉवेल मोर दॅन अ नॉवेल रिझेंबल्स लाईफ. ठीक आहे, आपल्या मानवी आयुष्यातीलच काही अनुभव इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस एखाद्या नॉवेलमधून दाखवले जातात. नॉवेल इज नेवर एनिथिंग बट अ फिलॉसॉफी एक्सप्रेस्ड इन इमेजेस. नॉवेल हे दुसरं तिसरं काही नसून एखादी फिलॉसॉफी, एखादी विचारसरणी सांगितली जाते बाय थ्रू द व्हेरियस कॅरेक्टर्स, व्हेरियस इमेजेस. हे आता याची सुरुवात कशी झाली किंवा कोणकोणत्या नॉवेल्स आहेत त्या आपण पाहूयात. इन शॉर्ट, फोरग्राउंड फॉर नॉवेल. फर्स्ट नॉवेल ऑफ द वर्ल्ड, जगातील पहिली नॉवेल लिहिली गेली बाय मुरासाकी शिकिबू इन 1010 आणि त्याचं नाव आहे टेल ऑफ गिन्झी. ठीक आहे, टेल म्हणजे गोष्ट, स्टोरी. ठीक आहे, जगातील पहिली नॉवेल टेल ऑफ गिन्झी. आफ्टर दॅट द फर्स्ट युरोपियन नॉवेल दॅट इज डॉन क्विक्झोट रिटन बाय मिगेल सर्व्हेंटेज. मिगेल सर्व्हेंटेज यांनी डॉन क्विक्झोट ही पहिली युरोपियन नॉवेल लिहिली आणि ती 2 टप्प्यांमध्ये पब्लिश करण्यात आली, फ्रॉम 1605 टू 1650. आणि याच काळात म्हणजे 18व्या शतकात न्यूजपेपर आणि मॅगझिन अस्तित्वात आले. ठीक आहे, लोकांना त्यामार्फत वाचन करता येऊ लागलं आणि लोकांमध्ये एक अवेअरनेस आली फॉर द रीडिंग, अबाउट द रीडिंग. वाचनाबद्दल एक अवेअरनेस निर्माण झाली आणि जो मध्यम वर्ग होता त्याला एका नवीन साहित्य प्रकाराची गरज भासू लागली. नीड फॉर अ न्यू टाईप ऑफ लिटरेचर, न्यू आयडियाज ऑफ 18th century, न्यू आयडियाज ऑफ 18th century. आणि जे काही ग्रीक रोमॅन्सेस होते किंवा पूर्वी जे रोमॅन्टिक स्टोरीज, ट्रॅजेडीज लिहिल्या जायच्या, ज्या की विशेषतः जे अप्पर क्लासमधील लोक होते त्यांना खूप आवडायचे. पण जो मध्यम वर्ग होता त्यातील लोकांना हा प्रकार थोडासा कंटाळवाणा वाटू लागला. त्यामुळे 18व्या शतकात वेगवेगळ्या नॉवेल्स लिहिल्या गेल्या किंवा 18व्या शतकाची आपल्याला वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स थोडक्यात सांगता येतील. फर्स्ट, स्पिरिट ऑफ रिअलिझम, वास्तववादी रायटिंग या काळात केलं गेलं. सेकंड, डिनायल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स. डिनायल म्हणजे नाकारणे. या काळात काही रोमॅन्टिक फीचर्सला नाकारण्यात आलं. तर ती कोणती आहेत? इंथुझियाझम, उत्साह, पॅशन, आवड, उत्कटता, आकर्षण. आणि लास्ट आहे इमॅजिनेशन म्हणजे कल्पना. या गोष्टींना थोडंसं या 18व्या शतकात नाकारलं गेलं. आफ्टर 1740, हे 1740च्या नंतर, देर इज इन्क्रीज ऑफ ट्रेड अँड कॉमर्स, किंवा या क्षेत्रामध्ये ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रामध्ये काही वाढ झाली, विकास झाला किंवा एक इंडस्ट्रियल रेव्होल्युशन तिथं झाली, औद्योगिक क्रांती झाली. आणि त्याचा परिणाम, त्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम सगळ्या क्षेत्रावरती झाला आणि विशेषतः साहित्य या क्षेत्रावर सुद्धा एक वेगळा चांगला परिणाम या औद्योगिक क्रांतीचा झाला. त्यामध्ये सांगता येईल, increase in trade and commerce along with the industrial revolution had given rise to the middle class. या औद्योगिक क्रांतीमुळे जो मध्यम वर्ग आहे तो थोडासा पुढे आला किंवा थोडासा त्यांचा विकास झाला. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज्ड टू ऑक्युपाय अँड इलाइट स्टेटस. आणि त्यांना एक संधी मिळाली आपला स्टेटस आवडीप्रमाणे आपलं जीवन जगण्याची. आणि याच काळात ज्या नॉवेल्स आल्या त्यामध्ये प्रामुख्याने जे विषय होते ते कसे होते? रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ. ते दैनंदिन जीवनाचे प्रसंग, अनुभव त्या नॉवेल्समध्ये दाखवले गेले. प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल, सामान्य लोकांचे प्रॉब्लेम्ससुद्धा दाखवले गेले. आणि त्यामुळेच या नॉवेल्सकडे एक रिस्पेक्टेबल रीडिंग मटेरियल म्हणून त्या काळातील लोक पाहू लागले. इन शॉर्ट,
हा जो या काळात ज्या नॉवेल लिहिल्या गेल्या त्या काय म्हणल्यात, व्हॉइस ऑफ मिडल क्लास अँड लोअर क्लास, मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग या वर्गातील लोकांचा त्या नॉवेल्स एक प्रकारे आवाज म्हणल्या. त्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा होत्या, अस्पायरेशन, लॉंगिंग्स म्हणजे इच्छा, त्या व्यक्त होऊ लागल्या थ्रू दिस नॉवेल्स. आणि याच काळात एक चांगली गोष्ट झाली, स्प्रेड ऑफ मशिनरीज प्रोव्हाइडेड टाइम फॉर रीडिंग अँड डिस्कशन. औद्योगिक क्रांती झाली, मशिनरीज आले, तिथं यंत्रांचा वापर होऊ लागला आणि यामुळे आपोआप हे जे लोक आहेत फ्रॉम द मिडल क्लास त्यांना खूप वेळ मिळू लागला आणि या वेळेचा उपयोग त्यांनी रीडिंग आणि डिस्कशनसाठी केला आणि यातून एक अवेअरनेस निर्माण झाली आणि ते लोक आपोआपच कंपॅरिझन करू लागले, कंपॅरिझन विथ ड्रामा अँड पोएट्री. नॉवेल या साहित्य प्रकाराची तुलना ड्रामा आणि पोएट्री या साहित्य प्रकाराबरोबर केली जाऊ लागली आणि त्यातून असं लक्षात आलं की काही जी वैशिष्ट्ये आहेत, फीचर्स आहेत ड्रामा आणि पोएट्रीची, ती या नॉवेल्स या प्रकारामध्ये सुद्धा आहेत आणि आणखीन काही चांगली फीचर्स या नॉवेल या प्रकारामध्ये सापडली. म्हणजे नॉवेल हा एक परिपूर्ण लिटररी फॉर्म, एक चांगला प्रॉमिनंट लिटररी फॉर्म म्हणून 18व्या शतकामध्ये पुढे आला. अँड in the 18th century and onward to encompasses the social, political, cultural, scientific progresses. याच बरोबर काही वेगवेगळे विषय हाताळण्यात आले, त्यामध्ये सामाजिक, राजकीय, काही सांस्कृतिक घडामोडी सुद्धा त्या नॉवेल्समध्ये डिस्कस केल्या गेल्या, डिपिक्ट केल्या गेल्या. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर सायंटिफिक प्रोग्रेस या विषयावर सुद्धा काही सायन्स फिक्शन सुद्धा लिहिले गेले. त्यानंतर in the next paragraph let's see how this literary form novel growing gradually through the various literary works of various writers. वेगवेगळ्या लेखकांनी त्यांचं वेगवेगळं काम, वेगवेगळं साहित्यिक लेखन कसं केलं किंवा ते कोणतं आहे हे आपण आता पाहूयात. तर सुरुवातीला म्हणजे इन 1678 1678 मध्ये जॉन बनियन यांनी कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीचं नाव आहे पिलग्रिम्स प्रोग्रेस. आफ्टर दॅट इन 1688 ॲफ्राबेन रोट अ नॉवेल नेम ओरोनोको. आणि या दोन कादंबऱ्यांनी एक चांगली, एक सुंदर प्रथा याची सुरुवात करून दिली आणि पुढे काही अत्यंत चांगल्या नॉवेल्स लिहिल्या गेल्या बाय डॅनियल डेफो. डॅनियल डेफो यांची यांच्या दोन नॉवेल्स आहेत, रॉबिन्सन क्रुसो अँड माल फ्लँडर्स या दोन कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. देन जॉनथन स्विफ्ट यांचे एक फेमस सटायर आले, त्या सटायरचे, त्या नॉवेलचे नाव होते गुलिव्हर्स ट्रॅव्हल्स. ठीक आहे, सटायर हा एक प्रकार आहे. सटायर म्हणजे टीका किंवा विडंबन कथा. त्यानंतर पुढे 18वे शतक हे खूप प्रसिद्ध अशा कादंबऱ्यांना घेऊन आले. त्यामध्ये पहिलं नाव सांगता येईल इथं, सॅम्युअल रिचर्डसन हे एक प्रसिद्ध लेखक होते आणि त्यांनी दोन कादंबऱ्या लिहिल्या, पामेला और व्हर्च्यू रेवार्डेड ही एक आणि दुसरी म्हणजे क्लॅरिसा. त्यानंतर आणखीन काही नावे याच्यामध्ये घेता येतील, हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न, टॉबियस स्मॉलेट. याचबरोबर काही स्टॅलवर्ट नॉवेलिस्ट या काळात उदयास आले, अस्तित्वात आले. स्टॅलवर्ट म्हणजे पाठीराखा संघ, एक ग्रुप अस्तित्वात आला आणि या ग्रुपमध्ये काही रायटर्सची नावं आहेत. त्यामध्ये आहेत चार्ल्स डिकन्स, वॉल्टर स्कॉट, नदानियल हॉदर्न, होरास वॉलपोल, थॉमस हार्डी, विल्की कॉलिन्स अँड H.G. वेल्स. these were the stalwart novelists. हे पाठीराखे लेखक होते. देन इन द 20th century 20व्या शतकात काही मॉडर्न टॉपिक्स, इनोव्हेटिव्ह स्टाईल्स किंवा टेक्निक्स पुढे आल्या.
वेगवेगळ्या लेखकांनी या टेक्निक त्यांच्या नॉवेलमध्ये वापरल्या आणि त्यामुळे हा जो फॉर्म आहे नॉवेल, हा फॉर्म अधिक त्याची व्याप्ती वाढली किंवा अनेक लेखकांनी त्या व्याप्ती वाढवण्यामध्ये हातभार लावला. लाईक E.M. फॉस्टर, जेम्स जॉयसी, जोसेफ कॉन्रॅड, हेनरी जेम्स, जॉर्ज ऑरवेल, ग्राहम ग्रीनी, D.H. लॉरेन्स, विलियम गोल्डिंग and Anthony Burgess. These writers widened the circumference of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels. हे वेगवेगळ्या प्रकारचे विषय, वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज त्यांनी त्यांच्या नॉवेलमध्ये हाताळले. त्यामध्ये पॉलिटिकल, राजकीय, सोशल, सामाजिक आणि मुख्य म्हणजे सायकोलॉजिकल हा एक नवीन विषय तिथं मांडला गेला. याचबरोबर काही इमिग्रंट ऑथर्ससुद्धा होऊन गेले किंवा आहेत. इमिग्रंट म्हणजे ज्यांनी आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन साहित्य लेखनाचं काम केलं. त्यामध्ये आहेत सलमान रश्दी, V.S. नायपॉल अँड V.S. नायपॉल हे आत्ताचे करंटमधले रायटर आहेत आणि कझाऊ इशिगुरू. दीज आर द इमिग्रंट ऑथर्स. आणि नॉवेल या साहित्य प्रकारामध्ये ते व्याप्ती वाढवण्यामध्ये काही वुमन रायटर्सचा सुद्धा हातभार आहे, काही त्यांचा वाटा आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला नाव घेता येईल फ्रान्सिस बर्नी यांनी त्यांची नॉवेल लिहिली, द नॉवेल ऑफ मॅनर्स इव्हॅलिना. त्यानंतर काही गॉथिक नॉवेल्स लिहिल्या. गॉथिक म्हणजे जनरली या नॉवेल्सचा विषय असतो भूत प्रेत किंवा तंत्र मंत्र अशा प्रकारचे रहस्यमय विषय यामध्ये हाताळले जातात आणि या नॉवेल लिहिल्या ॲन रॅडक्लिफ यांनी. देन मेरी शेले रोट द नॉवेल बेस्ड ऑन सायन्स. मेरी शेले यांनी सायन्स या विषयावर आधारित नॉवेल लिहिल्या आणि त्याचं नाव आहे फ्रँकस्टीन आणि एक वेगळी ठसा उमटवणारी एक लँडमार्क नॉवेल होऊन गेली. तसेच जेन ऑस्टिन, ठीक आहे, जेन ऑस्टिन यांनी प्राईड अँड प्रिजुडाइस या नावाची खूप प्रसिद्ध अशी कादंबरी लिहिली. ठीक आहे, थोडंसं इथं नाव लिहिण्यामध्ये चुकलंय. जेन ऑस्टिन यांनी प्राईड अँड प्रिजुडाइस ही कादंबरी लिहिली आणि यांच्या कादंबऱ्यांची कथा ही खूप मोठी असते, खूप लॉंग स्टोरीज असतात. देन ब्रॉन्टे सिस्टर्स यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या. त्यात एमिली ब्रॉन्टे यांनी द उदरिंग हाईट्स या नावाची कादंबरी लिहिली आणि शार्लोट ब्रॉन्टे यांनी जेन आयर, हे जे वरती नाव आलेलं आहे जेन ऑस्टिनच्या पुढे जेन आयर, ते कादंबरीचं नाव आहे, रिटन बाय शार्लोट ब्रॉन्टे आणि ही एक ॲटोबायोग्राफी आहे, एक आत्मकथा विषय असलेली कादंबरी आहे. याचबरोबर काही सायकोलॉजिकल नॉवेल्ससुद्धा लिहिल्या गेल्या, रिटन बाय जॉर्ज इलियट. सायकोलॉजिकल नॉवेल बाय इव्हॅन्स ॲलियस जॉर्ज इलियट. ठीक आहे, ॲलियस याचा अर्थ आहे उर्फ, त्यांचं मूळ नाव आहे मेरी इव्हॅन्स आणि जॉर्ज इलियट या नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे, नॉवेल्स लिहिलेले आहेत. त्यानंतर एक नवीन टेक्निक नॉवेल्समध्ये अस्तित्वात आली, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आणि अशा प्रकारच्या नॉवेल व्हर्जिनिया वुल्फ या रायटरनी, या महिला लेखिकेने लिहिल्या. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही एक वेगळी नॅरेटिव्ह स्टाईल आहे, कथन करण्याची पद्धती आहे, ज्यामध्ये भूतकाळातील घटना आठवल्या जातात किंवा दाखवल्या जातात. एक थॉट प्रोसेस तिथं दाखवली जाते. आणि स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही जी टेक्निक आहे ती सुरुवातीला विलियम जेम्स यांनी त्यांच्या नॉवेलमध्ये वापरली आणि व्हर्जिनिया वुल्फ यांचंसुद्धा त्यात नाव घेता येईल. त्यानंतर क्राईम नॉवेलसुद्धा लिहिल्या गेल्या बाय अगाथा क्रिस्टी. त्यांच्या नॉवेल जनरली क्राईम नॉवेल किंवा क्राईम या विषयावर आधारित होत्या.
आणि त्यात त्यांचे काही कॅरेक्टर, 2 कॅरेक्टर आपल्याला किंवा डिटेक्टिव्ह कॅरेक्टर त्यांनी दाखवले. त्यात आहे हर्क्युल पॉरो, ठीक आहे, पॉरोट असं उच्चार न करता काय करायचं आहे, पॉरो, आणि मिस मार्पल. ठीक आहे, हे 2 डिटेक्टिव्ह कॅरेक्टर आहेत जे अगाथा ख्रिस्ती यांनी त्यांच्या नॉवेलमधून दाखवले. त्यानंतर अशाच प्रकारच्या काही नॉवेल्स आल्या किंवा त्या लेखकांची नावे आहेत हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टोनी मॉरिसन अँड ॲलाइस वॉकर यांनी सुद्धा क्राईम या विषयावर आधारित नॉवेल्स लिहिल्या. ते याच बरोबर काही नॉवेल या साहित्य प्रकाराबद्दल भारतीय परिस्थिती, इंडियन सिनारो इथं दाखवलेला आहे किंवा काही इंडियन रायटरनं सुद्धा या प्रकाराला पुढे घेऊन गेले. इंडियन्स आल्सो गेव डेडिकेशन टुवर्ड्स दिस लिटरेचर फॉर्म नॉवेल. तर यामध्ये सुरुवातीला नाव घेता येईल बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. ठीक आहे, यांनी पहिली भारतीय इंग्लिश नॉवेल लिहिली, पहिली भारतीय इंग्रजी कादंबरी, आणि त्याचं नाव होतं राजमोहन्स वाईफ, आणि ती एका मॅगझिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आणि त्या मॅगझिनचं नाव होतं द इंडियन फील्ड. ठीक आहे, ही भारतीय पहिली इंग्रजी कादंबरी रिटन बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. त्यानंतर जो काळ आला त्यात काही सोशल इश्यूज किंवा काही नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज असलेले विषय हाताळण्यात आली आणि त्यामध्ये किंवा ते हाताळण्याचं काम एका ट्रायोने केलं. ट्रायो म्हणजे त्रिकूट, 3 व्यक्तींचा, 3 लेखकांचा ग्रुप होता. त्यात आहेत मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजा राव. ठीक आहे, या त्रिकूटाने चांगल्या प्रकारचं काम केलं. पुढे काही बदल या प्रथेमध्ये घडवून आणले. त्यात काही लेखकांची नावे आपल्याला सांगता येतील अनिता देसाई, नारायण सहगल, अरुण जोशी अँड मनोहर माळगावकर. यापुढे काही नवीन फीचर्स, वैशिष्ट्ये घेऊन हा प्रकार काही इंडियन रायटरनी विकसित केला. यात रायटर्सची नावे आहेत अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमन्यू चॅटर्जी. यांनी काही नवीन फीचर्स त्यांच्या नॉवेल्समधून दाखवली, त्यांनी वापरली. आणि ॲट द लास्ट सम नॉवेलिस्ट मेड अ व्हायटल चेंज इन द इंडियन नॉवेल्स ट्रॅडिशन. या नॉवेल या प्रकारामध्ये काही भारतीय लेखकांनी खूप चांगला महत्त्वपूर्ण, व्हायटल म्हणजे एक वेगळा महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. आणि त्यात जे रायटर आहेत ते आहेत सलमान रश्दी, अरविंद अदिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नागरकर. आणि यांनी जे काही नॉवेल्स लिहिल्या त्यामुळे एक चांगलं भविष्य, एक ब्राईटफुल फ्युचर आपल्या भारतीय कादंबरी लेखनाला निश्चितपणे मिळालं. And in the next video we will see element of novel and its types. Thank you.